आजची पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं आहे की दिनांक 3 तारखेला जी एक घटना घडली, आपल्या माध्यमातून सगळीकडं अक्षय देशमुखचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यांनी त्या मुलाखतीमध्ये सांगितलं की विशाल बुधवंत वगैरे जे काय असेल त्याचं माझं जे काय सांगितलं. घटनेच्या दिवशी आमच्या घरचं महिला मंडळ जवळपास 100 महिला, तर आमच्या कुटुंबातल्या सगळ्याच महिला प्रचार करत असताना अक्षय देशमुख त्याच्यासोबत प्रभागातले काही आणि प्रभागाच्या बाहेरचे जास्तीची मुलं, गुंड प्रवृत्तीचे मुलं घेऊन ते प्रचार करत होते. आमच्या महिला प्रचार संपून एका गाडीमध्ये सगळ्या उमेदवाराच्या घरचे, म्हणजे उमेदवार रामा शिंदेच्या मंडळी, दीपक शिंदेच्या मंडळी, आणि दुसरी एक स्पष्ट गोष्ट अगोदर आपल्याला क्लिअर करतो की प्रभाग क्रमांक 4 मध्ये भारतीय जनता पार्टीकडून उमेदवार विशाल बुधवंत नाहीच. मी निवडणूक लढतच नाही, निवडणूक माझा भाऊ लढतोय. त्याच्या घरचे स्वामी म्हणून जे आमचे एससीचे कॅन्डिडेट त्याच्या मंडळी, एसटी मध्ये जुकटे त्याच्या मंडळी, आणि माझ्या भावाची मुलगी, हे प्रचार संपून एका गाडीमध्ये सगळे जात असताना हा सगळा घोळका त्यांच्या गाडीच्या समोर आला. आल्याच्या नंतर गाडी हॉर्न तेवढे सरकत नव्हते. जेवढा गाडी मध्ये आली आणि माझ्या भावाच्या मुलीला काच खाली घेतला, तेव्हा गुंड प्रवृत्तीचे जे कोणी प्रभागाच्या बाहेरचे माहीत नाही कोण मुलं असतील, त्यांनी विक्षिप्त हातवारे करून तुमचा पॅनल येणार नाही, बुधवंत शिंदे आम्ही सगळ्याच पडणार आहोत, अक्षय भैयाचाच पॅनल आहे, अशा पद्धतीची घोषणा त्या ठिकाणी केली. आतापर्यंतच्या मागच्या 20-22 वर्षाचं असं राजकारण कळतं, राजकारण पाहत आलो या प्रभागामध्ये किंवा कुठंच अशा प्रकारचं राजकारण मी गलिच्छ पाहिलेलं नाही. त्यानंतर ते सगळे घरी आल्यानंतर ते मुलगी माझ्याकडे आली आणि रडत मला म्हणून लागली की पप्पा आता मी याच्यानंतर प्रचाराला, मोठे पप्पा मी प्रचार जाणार नाही. मला काय झालं बेटा, अशी अशी घटना झाली सांगितलं. त्याच्यानंतर मी अक्षय देशमुखचं जिथं कार्यालय आहे त्या ठिकाणी त्यांना बोलण्यासाठी गेलो असता, त्या कार्यालयावर ते नव्हते. मी त्यांना फोन केला तर त्यांचा फोन लागला नाही, म्हणून मी तिथे एसटीचे जे कॅन्डिडेट आहेत सोनू पवार, त्यांना फोन करून मी बोललो. ठीक आहे, आता मला सांगा, जेव्हा मुलीबाळीपर्यंत प्रश्न येतो, घरच्या लेडीज पर्यंत विषय येतो, त्यावेळेला माणसाचं भान आणि तोल सुटतो. मी रागात काही बोललो असेल, अक्षय देशमुखचं म्हणणं आहे की सीसीटीव्ही चेक करा. सीसीटीव्ही आमचे चेक करा, अक्षयचे आमचे करा, आणि अक्षय त्याच्यानंतर काय अक्षयने केलं तेही सीसीटीव्ही आपण चेक करू शकता. तिथून अक्षय देशमुख आला आणि आल्याच्या नंतर त्याच्याने माझा शाब्दिक वाद झाला. तिथून अक्षय देशमुखचे काका, अक्षय देशमुखचे वडील आणि आम्ही सगळे माझ्या घरी येऊन बसलो. आम्ही बसून चर्चा करत असताना काय झालं ही परिस्थिती मी त्यांना सांगत असताना, तेव्हा माझ्या भावाची मुलगी स्वतः होती. जे काय घटना झाली सांगत असताना वामन मोरे, जो वामन मोरे एकनाथ शिंदे शिवसेनेचा कॅन्डिडेट उमेदवारी मागत होता, ज्याला उमेदवारी मिळाली नाही, ज्याच्या पाठिंब्यासाठी अक्षय देशमुखनं नाही ते प्रयत्न केले, त्या वामन मोरेंनी जिल्ह्याचे नेते सुरेशरावजी वरपुडकर साहेब, मेघनादिती बोर्डीकर, माननीय बोर्डीकर साहेब आणि 4 उमेदवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीचं कार्य पाहून आणि येणाऱ्या सीट्स बघून वामन मोरे यांनी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला आणि पक्षात प्रवेश केला. त्याचा राग मनात धरून आम्ही ज्यावेळेला आमच्या घरी बसलो होतो, तेव्हा पाठीमागे दीपक शिंदे आणि वामन मोरे कुठून तरी येत असताना त्यांना अडून 50 जणांच्या मॉबनी लाट्या काठ्यांनी चाकूनी त्यांना मारहाण केली. त्याचं कार्यालय माझ्या बाजूला आहे. मी माध्यमाला विनंती करतो की आपण जा आणि आसपासच्या परिसरातील लोकांच्या प्रतिक्रिया घ्या की तिथं किती गुंड प्रवृत्तीचे पोर रस्त्याच्या मध्ये उभं राहून दारू पिऊन रात्री 12-1 वाजेपर्यंत गोंधळ चाललाय. काय परिस्थिती आहे. हे सगळं झालं असताना आम्ही जेव्हा उठून आम्हाला कळलं की तिकडे मारहाण होत आहे, आम्ही धावत गेलो, पण पोलीस प्रशासनाने वेळेत मध्यस्थी करून हा सगळा प्रकार थांबवला. अक्षय देशमुखने त्याच्या मागच्या बाईटमध्ये मला वाटतं आपलाच काहीतरी सांगितलं की विशाल बुधवंतला लोक दारावर येऊ देत नाहीत, आणि पायाखालची वाळू सरकली. बाळा, तू खूप लहान आहेस. मागच्या वेळी तुला विशाल बुधवंत निवडून आणलंय. मी निवडून आलो जवळपास मला वाटतं काहीतरी 2425ची लीड मला होती, आणि अक्षय देशमुख होता काहीतरी 100 का 125. अक्षय देशमुख नव्हे, अक्षय देशमुख कधीच नगरसेवक नव्हता. अक्षय देशमुखच्या आत्याबाई म्हणजे स्वर्गीय राजेश देशमुख यांच्या मातोश्री, जे की आमच्या आई समान आहेत, ज्या की माझ्या पॅनलमध्ये होत्या, फक्त माझ्या मित्राची आई आहे म्हणून. आणि त्यावेळी आत्ताचे जे उमेदवार ज्यांना मारहाण झाली आहे ते दीपक शिंदे आमच्या विरोधामध्ये होते. दीपक शिंदे हा माझ्या भावाचा बालमित्र असून सुद्धा दीपक शिंदेला आम्ही सांगितलं, दीपक तू तुझं काम कर, आम्ही आमचं काम करू. आम्ही रेटून नेटाने प्रचार करून आम्ही आमच्या 4 जागा ताकदीने लढलो. आम्ही त्यावेळेला काँग्रेसकडून लढत होतो.
दुर्दैव असं झालं की आमच्या 2 जागा निवडून आल्या आणि 2 जागा पडल्या. मी जवळपास 25च्या फरकानं आलो आणि अक्षय देशमुख यांच्या आत्याबाई 100-125 मतांना आल्या. त्यामुळं त्यांनी मला आपल्यालाच सगळ्या पत्रकार बंधूंना विचारायचं आणि सांगायचंय की कुणामुळे कोण निवडून आलं आणि कुणाखालची कुणाच्या पायाखालची वाळू सरकली हे याचा शोध लावायचं आपण थोडंसं काम करावं. आणि अल्प दिवसामध्ये आपण पाहिलं असेल अक्षय देशमुख हा इनमॅच्युअर्ड आहे. त्याच्या प्रतिक्रिया पहा जिल्ह्यांच्या ज्येष्ठ नेत्यांविषयी, त्यांच्या कुटुंबाविषयी आणि स्वपक्षाच्या. माननीय अजितदादा पवार ज्यांचं नेतृत्व आम्ही मान्य करतो, आज राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, बाणीचा माणूस आहे, बोलल तसं वागणारा माणूस आहे, त्यांनी सुद्धा अशा या वृत्तीच्या अशा लहान सहान कार्यकर्त्याला इतकं मोठं समजून हाहाकार माजवू नये आणि वेळीच अशा प्रवृत्तीला आळा घालावा. मला पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून सांगायचंय की अक्षय देशमुख आणि त्यांची टीम निवडणूक सपशेल हारलेली आहे. आज आमच्या भारतीय जनता पार्टीच्या 4 जागा इथं विनिंगच्या परिस्थितीमध्ये आहेत. म्हणून ते काहीतरी आता कुदांड उलटे सुलटे भांडणं करत आहेत. आणि मी अजून एकदा सांगतो आपल्या माध्यमातून की याच्या पुढे जसं जसं दिवस पुढे जातील 15 मतदानाच्या दिवसापर्यंत ते आणि त्यांचं गुंड टोळकं अशाच प्रकारची कुठेतरी कृती करतील. त्यामुळे पोलीस प्रशासनाला माननीय अजितदादांना माझी विनंती राहील की आपण थोडंसं अशा प्रवृत्तीला थांबवा. आणि पोलीस प्रशासनाला आणि सगळ्या आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे की प्रभाग 4 मध्ये जर आपण हे सगळ्या अपप्रवृत्ती थांबवले नाही तर कुठला तरी अनुचित प्रकार इथं नक्कीच घडणार आहे. मी अक्षय देशमुखला मुंडकं छटतो असं बोललो, अक्षय देशमुखला मी बोललोच नाही. मी बोललो सोनू पवारला. मला एक सांगा, आपल्या म्हणजे आपण पत्रकार आहात, आपल्या घरची जर कोणी बाई माणूस जर एका वाहनात बसून चालली असेल आणि तिला जर कधी गुंड प्रवृत्तीचे माणसं येऊन असं बोलत असतील तर तुमची काय भावना होईल होतं यार? राजकारण गेलं तिकडे चुकी. राजकारण हा विषय नाही. ज्यावेळेला आमच्या घराच्या मुलीबाळी पण काही विषय येईल त्यावेळेला निश्चित आम्ही बोललो, आम्हाला ती कृतीही करावं लागेल. जर आमच्या येईल होय आम्ही बोललो, आम्ही बँड लावून बोललो आणि करू. आमच्या घराच्या मुलीबाळी पण जर कोणी येत असेल तर, आणि आपण यांचा शोध लावा, यांचे कार्य पहा, यांचे कोण कार्यकर्ते आहेत आणि यांचा हा आकार या प्रभागात काय आहे, प्रतिक्रिया लोकांच्या जाणून घ्या. लोकांच्या मुलीबाळी ह्या आमच्यामुळे या भागामध्ये सुरक्षित आहेत. माझा भाग म्हणजे एज्युकेशन हब आहे. या ठिकाणी जवळपास 5 ते 7 हजार मुलं आणि मुली हिंदू आणि मुस्लिमचे येतात. त्यांना पूर्ण संरक्षण आमचं आहे. आपण या ठिकाणी जवळपास 25 ट्युशन्स आहेत. सगळ्याच्या प्रतिक्रिया घ्या शिक्षकांच्या. त्यांचं म्हणणं बुद्धिवंत आहे म्हणून या मुलीबाळी सुरक्षित आहेत. ही भावना शिक्षकांची आणि पालकांची आहे. आज आम्ही रात्रंदिवस रस्त्यावर काम करतो, लोकांच्या सुखदुःखात जातो. त्यामुळे आम्हाला जो काही प्रतिसाद मिळत आहे, जी काही माउथ पब्लिसिटी आहे, अहो मी तर प्रचाराला निघालोच नाही अजून. उमेदवार माझा छोटा भाऊ आहे, विशाल बुधवंत नाही. त्यामुळं अक्षय देशमुखने फेक नेरेटिव्ह पसरवू नये. भांडण बुधवंतचं आणि अक्षय देशमुखचं झालंच नाही. भांडण दीपक शिंदे बलसेकर, जो की भारतीय जनता पार्टीचे ओपनचे उमेदवार रामभाऊ शिंदे यांचा छोटा भाऊ आहे, जो की मागच्या वेळी उमेदवार होता. मारहाण अक्षय देशमुख आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी ही दीपक शिंदे बलसेकरला केली आहे. विशाल बुधवंतचा आणि अक्षय देशमुखचा वाद झालाच नाही. वाद झाला दीपक शिंदे बलसेकर आणि अक्षय देशमुखचा. 2 तारखेला फॉर्म वापस घेतले. वामन मोरेंनी पाठिंबा 3 तारखेला वाद झाला. त्या दिवशी 2 बोटामध्ये डॉक्टर हानेराव साहेबांकडे त्या दिवशी सुद्धा प्रिस्क्रिप्शन आमच्याकडे आहे. त्या दिवशी दीपक शिंदे हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांनी सांगितलं की सूज आहे, आपण पाहू, 2-3 दिवस जाऊ द्या. आणि नंतर जेव्हा असं कळलं की त्यांच्या हातामध्ये रॉड टाकावं लागतं आणि 2 बोटं फ्रॅक्चर आहेत, ते ऑपरेशन काल म्हणजे मला वाटतंय आज 9 तारीख, काल दिनांक 8 तारखेला ऑपरेशन झालं. सॉरी आज 8 सॉरी माफ करा, 7 तारखेला ऑपरेशन झालं अंधेरा हॉस्पिटलला. काल दिवसभर त्याला भूल होती, रात्रीपर्यंत त्याची भूल कमी झाली म्हणून आम्ही आज माध्यमांच्या समोर आलो. नाही, वामन मोरे आणि दीपक शिंदे, दीपक शिंदेच्या 2 बोटामध्ये रॉड आहे. त्याचे सर्व पेपर, एक्सरे, डॉक्टरचे सगळे प्रिस्क्रिप्शन आमच्याकडे आहेत. आणि वामन मोरेला सुद्धा मार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये वामन मोरेने दाखवलंय. त्यामुळं हे गुन्हा दाखल आम्ही त्या दिवशी वामन मोरेचा केला. पण काय झालं की शेवटी सगळे एकाच कॉलनीत राहणार आहे. आणि अक्षय देशमुखचे काका म्हणजे आमचे सन्माननीय मामा, त्यांना मामाच म्हणतो, बाळासाहेब देशमुख, आम्ही सगळ्यांनी सोबत बसून सांगितलं की बाबा निवडणूक चालू आहे, आज व केसेस होतील, एकमेकाची आडकावाडकी करू नका, याच्यामध्ये प्रचार करायला वेळ मिळणार नाही. आम्ही आपला होकार दिला किंवा नको जाऊ दे, कशाला केसेस करायच्या नको. वास्तविक दीपक शिंदे बलसेकर याच्या 2 बोटामध्ये रॉड आहे.
याचं पूर्ण डॉक्टरचं 3 तारखेपासूनचं आजपर्यंतचं पूर्ण अपडेट हे माध्यमांना आम्ही कधीही प्रोव्हाइड करू शकतो. आता विचारविनिमय चालू आहे. शेवटी ज्येष्ठ मंडळी आमचे नेते वरपुडकर साहेब, बोर्डीकर साहेब, मेघना दिदी यांचं असं म्हणणं आलं की बाबा आता शेवटी कसं घटना होऊन गेली, निवडणुकीच्या पद्धतीने निवडणूक 15 तारखेला मतदान आहे, 16 तारखेच्या नंतर आपण बघू काय करता येईल. त्यामुळे आम्ही सध्या थांबलेलो आहोत. अजून आमचा तसा काही विचार म्हणजे दीपक शिंदेचा आणि कुटुंबाचा विचार झालेला नाही. त्यांचे सगळे पाहुणे रावणे जे आहेत त्यांचं म्हणणं आलं की थोडंसं आपण संयम पाळावा, त्यामुळे आम्ही सध्या थांबलेलो आहोत. आता त्याविषयी जे मार लागला, आता त्याविषयी जे प्रकरण झालं ते आम्हाला काही माहित नव्हतं. इथं मी वामन मोरे आम्ही जेवायला गेलो मावळ हॉटेल. आम्ही दुपारी 2 वाजता आसपास जेवण केलं. तिथून जेवण केल्यानंतर आम्ही थोडं प्रचार करत असं निघू लागलो. आम्ही या साईडनं आम्ही पाण्याच्या टाकीपासून इकडे आलो. त्यांचा जे अक्षय देशमुख आणि त्याचे जे कार्यकर्ते तिथं ऑफिस पैसे थांबले होते 40-50चा माप. आणि त्या हिशोबाने आम्हाला तिथं थांबायला सांगितलं. तिथं अक्षयच्या वडिलांना आम्हाला आवाज दिला म्हणून आम्ही थांबलो. का त्यांचं ते म्हणलं असं काय झालं काय, आम्हाला म्हणलो काका आम्हाला काहीच माहित नाही म्हणलो काय झालं काय नाही. मग एकदम अचानक त्यांचं ते अक्षय देशमुखचे जे कार्यकर्ते आणि जे अक्षय देशमुख जे होते ते सगळे एकदम वामन मोराच्या अंगावर आले आणि माझ्या अंगावर आले. बाबा त्यांना म्हणलं काहून हे केलं, ते म्हणले बाबा तुमच्यामुळं असं असं झालं. म्हणजे आम्हाला काहीच माहित नव्हतं काय आहे काय नाही. आणि मग हाणामारी सुरू झाली आम्हाला. मुक्का मारा असून थोडं हे झालं म्हणलो. मी दुसऱ्या दिवशी गेलो, जास्त सूज झाली. मग डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर म्हणला बाबा आपण 2 दिवसानंतर सूज कमी झाल्यानंतर आपण बघू काय एक्सरे काढून. नंतर 2 दिवसानंतर गेल्यानंतर एक्सरे काढले. एक्सरे मध्ये फ्रॅक्चर निघाला. ते म्हणजे रॉड टाकावं लागते म्हणले. मग ते काल रॉड टाकून घेतला मी. वार्ड क्रमांक 4 मध्ये अक्षय देशमुख आणि त्याची जे हुल्लडबाजी पोरं आहे त्यांना काय त्रास आहे हे प्रभाग क्रमांक 4 मध्ये सगळ्या लोकांना आणि सगळ्याला माहिती आहे. इथं मुलीची छेड, बायाची छेड काढल्या जाते. आणि ही जी पोरं हे सगळे अग्रेसर पोरे असल्यासारखे, त्यांना काय सेन्स नाही काय नाही आणि काय माणुसकी नावाची चीज बी नाही त्यांना. आणि कुठं बी काय बी हुल्लडबाजी त्यांची चालू राहते. तुम्ही प्रभाग मध्ये 4 मध्ये कोणाला तुम्ही विचारू शकतात काय आहे काय नाही. अक्षय देशमुखचे जे कार्यकर्ते अक्षय देशमुखचे सगळे ते आणि सगळे नवीन कॉलेजचे पोरे त्यांना बी वाईट नादाला लावलेले. याचे ऍक्शन आम्ही बोललेले सगळे, पण यांचे धमक्या, डेरिंग, दादागिरी, लोकांना बोलू देत नाही, लोकांच्या घरी हे करतात. आम्ही एकदा कंप्लेंट द्यायला गेलो तर त्यांच्या घरी जाऊन हे केलेले सगळे लोकांना बाबा काय आहे काय नाही. आमच्या आता मंगळमूर्ती नगरमध्ये लोकांच्या घरी जाऊन बाबा धमक्या, तुम्ही असं काऊन करायला तसं काऊन करायले. आता जे प्रचार करायले काय काय तुम्ही बघा कॉलेजमध्ये काय प्रचार करायले काय म्हणाले, राष्ट्रवादीला मत टाकायचं आम्हाला माहिती आहे, आम्हाला दिसते मतदान कसं आहे काय नाही. असं धमक्या देऊन हे करायले सध्या वार्डामध्ये फिरायला त्यांची पोरं. आम्हाला इथून कळते तुम्ही मत टाकलं का नाही राष्ट्रवादीला, घड्याळात मत टाकायचं असं सध्या प्रचार करायले. जनतेची सेवा आज 1.5 वर्ष झालं जनतेची अहोरात्र सेवा करतो. त्याच्यामुळे लोक मला मानतात. आणि ते बघून त्या अक्षय देशमुखनं मला मागणी इकडून तिकडून चालू केली. भाऊकीकडून माझ्या दाजीकडे जाणे, एवढे देतो तेवढे देतो, त्याला माझं काम करायला लावा. मग ते ऐकल्या नाही मुळे माझ्याकडे प्रूफ आहे की अक्षय देशमुखचे वडील माझ्या घरी आलते, तुला काय घ्यायचे 20-25 लाख रुपये घे आणि अक्षयचा प्रचार कर, उग आपल्या दोघांमध्ये तिसरंच निघून जाईल असा त्याचा हे होता. मी म्हणलं स्पष्ट नकार दिला. एकदा नकार दिला एखादा माणूस तोडला तर ते तोडलाच, याच्यात काहीच वाद नाही. मग तेच राग धरून मग दीपक भाऊ आणि आम्ही गाडीवर येऊ लागलो. 5-25 जणांना आम्हाला डायरेक्ट मारायला सुरू केलं. कारण की मी आता माझा मताचा काहीतरी फरक यांना बीजेपी वाल्यांना पडल याचा मनामध्ये राग ठेवून ते त्या दिवशी 3 तारखेला ते काम केलं.